शेतकरी मित्रांनो, मागील वर्षीचा अनुभव घेऊन ह्या वर्षी पुन्हा एकदा मैदानात उतरलोय कलिंगड पिकाच्या नियोजनासाठी. मागील वर्षी दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी कलिंगड पिकाची लागवड केली होती आणि फेब्रुवारी एंडिंग 60 ते 65 दिवसामध्ये कलिंगड हार्वेस्टिंग केलं होतं. या व्हिडिओमध्ये मागील वर्षीचा अनुभव घेऊन मी ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. कारण मागील वर्षी कलिंगड पिकाचं जे नियोजन केलं होतं त्याची एकही व्हिडिओ मी बनवली नव्हती. ह्या वर्षीपासून मी म्हणजे 25-26 मध्ये हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय विथ प्रॅक्टिकल शेतामध्ये. आता लक्षात घ्या, हे जे काही तुम्हाला क्षेत्र दिसतंय आता रोटर मारणी चालू आहे. दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी वावर नांगरून ठेवलं होतं. त्यानंतर घेतलं फणून आणि यामध्ये मी कुजलेल्या शेणखत वापरलं 3 ट्रॉल्या. घरच्या 2 ट्रॉल्या होत्या, 1 ट्रॉली कमी पडली, आणायला उशीर झाला. त्यामुळे एवढं क्षेत्र हे करायचं बाकी पडलं होतं मशागतीचं. आणि यामध्ये मी अंड्यावरच्या कोंबड्यांचं 1 ट्रॉली खत हे मिक्स केलं आणि यामध्ये टाकलं. त्यानंतर आज दाट रोटर मारायला सुरुवात केलेली आहे. आता येणाऱ्या काळात मागील वर्षी मी 4.5 फुटाचे बेड केले होते. ते स्ट्रक्चर होतं तेच मी आता वापरतोय. 4.5 फुटाचे बेड ड्रिप आहे, तर हे 20 चं यामध्ये वापरत आहे. आणि या बेडमध्ये जी खतं भरायची आहेत तर NPK खतं, मायक्रोन्यूट्रंट आणि काही जैविक या प्रकारचे यामध्ये वापरणार आहात. आणि बेडमध्ये देखील मी काय करणार आहे की पुन्हा एकदा शेणखत, कोंबड खत आणि वर खतं हे टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मागील वर्षी जो अनुभव आला ना तोच तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आता शेतकरी मित्रांनो, मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर मी एक सिरीज तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. भाग पहिला, दुसरा ते 600 हार्वेस्टिंग पर्यंत. मग कलिंगड पिकाची व्हरायटी कोणती निवडणार आहे, रासायनिक बेसल डोस कोणता वापरणार आहे, ड्रीप कोणतं वापरलंय, मल्चिंग कोणतं वापरलंय, मागील वर्षी कोणतं वापरलं होतं, ह्या वर्षी कोणतं वापरणार आहे, आणि आळवण्यांचं नियोजन, ड्रिंचिंगचं नियोजन, फवारण्यांचं नियोजन, ह्या थंडी प्लस उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन करावं, 2025-26 मध्ये कलिंगडाचं नियोजन करायचं तरी कशा पद्धतीने, ही संपूर्ण माहिती तुमच्यासमोर टप्प्यानुसार घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला कलिंगड पीक शेतामध्ये करतोय, पण मागील वर्षीचा अनुभव घेऊन मगच मैदानात उतरतोय. कारण मागील वर्षी ज्या व्हिडिओ बनवल्या एकही व्हिडिओ बनवली नव्हती, एकही व्हिडिओ टाकली नव्हती. कारण जो अभ्यास केला, जो अनुभव आलाय हाच यावर्षी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं ही आपली माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा. त्याचं कारण मी माझ्या स्वतःच्या शेतात करतोय तेच तुम्ही करा असं नाही म्हणत मी. पण माझ्याकडनं काही तुम्हाला शिकायला भेटलं, त्यातलं काही खतं औषधं तुम्ही वापरली आणि तुम्हाला चांगला रिझल्ट येत असेल तर निश्चित स्वरूपात माझा जेवढा फायदा होईल तेवढाच शेतकरी राजाचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळं ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. मिलिंद भोरे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.